महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री साजापूर या ठिकाणी आषाढ पौर्णिमा तथा गुरु पौर्णिमेचं औचित्य साधून या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। सकाळपासून विविध उपक्रम आपण इथे अनुभवत आहात। आजच्या दिवशी 2500 वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी पहिला उपदेश केलेला आहे। भगवान बुद्धांनी त्यांच्या हयातीमध्ये म्हणजे बुद्ध झाल्यावर 45 वर्ष एकूण 82,000 उपदेश केलेले आहेत। किती 82,000 प्रवचन दिलेले आहेत, उपदेश दिलेले आहेत आणि त्यांच्या आग्र श्रावकांनी 2000 असे एकूण 84,000 उपदेश बौद्ध साहित्य ज्याला त्रिपिटक म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये ते आज उपलब्ध आहेत सर्व जगातील भाषांमध्ये। त्याला त्रिपिटक म्हणतात बघा। त्रिपिटक म्हणजे त्रि म्हणजे 3, पिटक म्हणजे पेटारा, पेटारा म्हणजे भाग। 3 भाग आहेत बौद्ध साहित्याचे। एक पहिला भाग आहे त्याला सुत्त पिटक म्हटलेला आहे। सुत्त म्हणजे भगवान बुद्धांनी प्रत्यक्ष केलेले दिलेले प्रवचन आहेत। त्यानंतर एक आहे विनय पिटक। विनय पिटक म्हणजे काय तर विनय म्हणजे नियम। तर भगवान बुद्धांनी विनय पिटकावर पण उपदेश दिलेले आहेत जे की भिक्खूंचे कोणते विनय नियम असावेत, भिक्षुणींचे कोणते नियम असावेत, श्रामणेरांचे कोणते नियम असावेत, अनागारिकांचे कोणते नियम असावेत, उपासक आणि उपासिकांचे कोणते नियम असावेत, यासाठीचा एक ग्रंथ आहे मोठा, त्याला म्हटलेला आहे विनय पिटक। आणि तिसरा ग्रंथ आहे बौद्ध साहित्यातला, त्याला म्हटलाय अभिधम्म पिटक। काय? अभिधम्म पिटक। या अभिधम्म पिटकामध्ये निर्वाणाची अवस्था काय आहे, निर्वाण अवस्थेला पोहोचण्यासाठी नेमकं कोणतं आचरण करावं लागते, ध्यानाच्या अवस्था कोणत्या, अनापानसती म्हणजे काय, विपස්සना म्हणजे काय, याचा एकंदरीत उपदेश भगवान बुद्धांनी केलेला आहे आणि त्याला म्हटलेला आहे अभिधम्म पिटक। असे एकूणच त्रिपिटकामध्ये 3 भाग आहेत म्हणजे सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक। तर भगवान बुद्धांनी बघा 82,000 प्रवचन जे दिले आज ते पुस्तक रूपाने आहेत। त्या भगवान बुद्धांनी जेवढे काही प्रवचन दिले त्यातलं पहिलं प्रवचन आज दिलेलं आहे भगवान बुद्धांनी आषाढ पौर्णिमेला। त्याला गुरु पौर्णिमा म्हणतात का तर मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं। 5 शिष्य परिव्राजक आजच्याच दिवशी भगवान बुद्धाला शरण आले, भगवान बुद्ध त्यांचे गुरु बनले आणि ते 5 त्यांचे शिष्य बनले म्हणून गुरु पौर्णिमा म्हणून सुद्धा या आषाढ पौर्णिमेला मानल्या जाते। आणि त्यामुळे या गुरु पौर्णिमेचं विशेष महत्व आहे। सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले, बुद्ध गयला आणि बुद्ध गयला ज्ञान प्राप्ती केल्यानंतर वैशाख पौर्णिमा झाली बघा। वैशाख, ज्येष्ठ आणि आषाढ समजते तुम्हाला। उन्हाळ्यामध्ये वैशाख पौर्णिमा झाली, नंतर आता मागची ज्येष्ठ पौर्णिमा झाली। आता या वर्षी आगाऊ महिना होता एक, दर 3 वर्षानंतर आगाऊ महिना येत असतो, एक्स्ट्रा मंथ येत असतो। तर वैशाख, ज्येष्ठ आणि आषाढ पौर्णिमा असा कालावधी भगवान बुद्धांनी जो काही आहे तो बुद्ध गयेत घालविल्यानंतर ते सारनाथला गेले। आता उत्तर प्रदेशामध्ये सारनाथ आहे बघा, बनारस पण म्हणतात त्याला। तर त्या सारनाथ मध्ये ऋषी पतन मृगदाय वनामध्ये भगवान बुद्धांनी पहिला उपदेश केलेला आहे। ज्या उपदेशाला म्हणतात धम्मचक्र पवतन सुत्त। काय म्हणतात? झोपले? धम्मचक्र पवतन सुत्त म्हणतात। भगवंताचा अत्यंत सुंदर उपदेश आहे। तुम्ही खरं तर बौद्ध जे आहेत त्यांनी भगवंताचा हा जो उपदेश आहे आजच्या दिवशी तो स्मरण केला पाहिजे, त्याला आठवलं पाहिजे, त्याला वाचलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे। एकंदरीतच निर्वाणाची अवस्था काय असते, 31 भूमी कोणत्या आहेत या संदर्भात दुःखमुक्त होण्यासाठीचा उपदेश म्हणून भगवान बुद्धांनी आजच्या पौर्णिमेला 2500 वर्षांपूर्वी केलेला आहे आणि हे या पौर्णिमेचं एक विशेष महत्व आहे। आणि त्यामुळे ही पौर्णिमा गुरु पौर्णिमा म्हणून डिजिटलचं आहे ना, त्याच्यात ओरिजिनल मध्ये 5चा फरक असतो। 5 ते दौलतराव मजबूत
एकदम सावकाश करायची सर आज वंदनीय भंतेजी आजपासून वर्षास प्रारंभ झाला आहे आणि आज इथं भरगतचा कार्यक्रम आयोजित केला होता. काय सांगाल सर? आज बघा एक अत्यंत आनंदाचा दिवस आहे. बौद्ध संस्कृतीमध्ये जेवढं बुद्ध पौर्णिमेला महत्त्व आहे तेवढंच महत्त्व आषाढ पौर्णिमेला आहे. कारण ही आषाढ पौर्णिमा जी आहे ही वेगवेगळ्या अर्थाने अत्यंत महत्त्वाचा संदेश देणारी आहे. 2500 वर्षांपूर्वी जेव्हा सिद्धार्थ गौतम बोधिसत्व वैशाख पौर्णिमेला बुद्धगया येथे बोधिज्ञान प्राप्त करतात दुःखमुक्तीचं, ते ज्ञान वितरित करण्यासाठी म्हणजे त्या ज्ञानावर प्रकाश टाकण्यासाठी अर्थातच त्या ज्ञानाचा पहिला उपदेश देण्यासाठी म्हणून आजची पौर्णिमा त्या भगवान बुद्धांनी निवडलेली होती. आजच्या पौर्णिमेला ऋषीपतन मृगदावन सारनाथ ज्याला बनारस वाराणसी म्हणतात तिथे भगवान बुद्धांनी पहिला उपदेश केलेला होता. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वापरलं भगवान बुद्धांनी. म्हणजे त्या काळामध्ये जी चातुर्वर्ण व्यवस्था होती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चारही वर्णांतील लोकांच्या हित सुखाकरिता भगवान बुद्धांनी शीलाच्या आचरणाचा संदेश दिलेला आहे. नैतिकता ही फार महत्त्वाची आहे जीवनामध्ये, सेवाभाव फार महत्त्वाचा आहे, शील पालन फार महत्त्वाचं आहे. प्राणी हिंसा न करणे, चोरी कर्म न करणे, व्याभिचार न करणे, खोटं न बोलणे, दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन न करणे, एक दुसऱ्याशी बंधुभावाचा व्यवहार ठेवणे, एकमेकांचा आदर करणे, माता पित्याची सेवा करणे, अशा प्रकारे भगवान बुद्धांनी उपदेश दिलेला आहे. बघा मानवी जीवन हे परस्परावलंबी असल्या कारणाने सदोदित आपण काही ना काही एकमेकांना दान पुण्य करीत राहावं, शील पालन आणि ध्यान करावं. मनाच्या एकाग्रतेसाठी, मनाच्या शांततेसाठी आपण मेडिटेशन करू शकलो पाहिजे, ध्यान करू शकलो पाहिजे. हाही उपदेश भगवान बुद्धांनी आजच्या पौर्णिमेच्या दिवशी 2500 वर्षांपूर्वी केलेला आहे. दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे आम्ही जे भिक्षू आहोत या भिक्षू संघाची निर्मिती सुद्धा देखील आजच्याच पौर्णिमेला भगवान बुद्धांनी केलेली आहे आणि त्यांना चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा प्रकारचा एक संदेश दिलेला आहे. लोकांवर अनुकंपा करा आणि लोकांना धम्माचा उपदेश करा आणि त्यामुळे ही सदोदित परंपरा चालत आलेली आहे वर्षावासाची. आजपासून वर्षावासाला प्रारंभ होत आहे आणि त्यामुळे 3 वर्षाचा वर्षावास असणार आहे. आषाढ पौर्णिमेपासून म्हणजे आजच्या पौर्णिमेपासून येणाऱ्या आश्विन पौर्णिमेपर्यंत म्हणजे 26 ऑक्टोबर 2026ला वर्षावासाचा समापन होईल. अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. आज सकाळपासून काय काय करा? सकाळपासून इथे बघा विशेषत्वाने जर सांगायचं झालं तर अनेक म्हणजे 10-11 डॉक्टर्सची टीम इथे आलेली आहे. आपण इथल्या संपूर्ण परिसरातील आणि इथे कार्यक्रमाला येणाऱ्या नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं. त्यानंतर भोजनदान होतं, भिक्षू संघ भिक्षुणी संघाचं भोजनदान होतं, श्रामणेरांचं आणि उपासक उपासिकांचंही भोजनदान होतं. असा कार्यक्रम इथे एकंदरीत धम्मदेसनेचा पण झालेला आहे, भोजनदानाचं पण झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे इथे बुद्धगयेवरून आणलेला म्हणजे बुद्धगयेच्या बोधिवृक्षाच्या बीजापासून निर्माण केलेला एक बोधिवृक्ष आहे, पिंपळाचं झाड, त्याला आज 2 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्याचाही वाढदिवस आहे आणि म्हणून बोधिपूजा सुद्धा इथे संपन्न झालेली आहे. काय आव्हान करणार उपासक उपासिका? आज भारतामध्ये जर परिस्थिती तुम्ही पाहिली कोणत्याही जाती धर्मामध्ये कोणत्याही संप्रदायाच्या लोकांमध्ये, तर आम्ही नेहमीच सांगत आलेलो आहे की रंगाला महत्त्व दिले जात आहे. इथे धर्माच्या गवगवा करणं, धर्म माझा श्रेष्ठ, माझा धर्म श्रेष्ठ याला महत्त्व दिल्या जात आहे. परंतु हकीकतमध्ये महापुरुषाचा जो विचार आहे तो अंगीकारला जात नाही आहे. हीच मोठी आपल्या देशाची मोठी खेदजनक परिस्थिती आहे आणि म्हणून महापुरुषाचा विचार हा आत्मसात करण्यासाठीचा असतो. त्याचं अनुसरण करता आलं पाहिजे, तरच आपल्या देशाची घडी सुरळीत बसू शकते आणि परिवारामध्ये सुद्धा एक चांगलं समृद्धीचं वातावरण तयार होऊ शकते, सौजन्याचं वातावरण तयार होऊ शकते. आणि म्हणून प्रत्येकाने एकमेकांवर प्रेम करावं, एकमेकांना समजून घ्यावं, कधी कुणाला दुखवू नये, कधी कुणाला त्रास देऊ नये. हाच भगवंताचा शांतीचा संदेश आहे. वैराने वैराला शांत करता येत नाही, वैराला प्रेमाने शांत करता येते, संयमाने शांत करता येते. हाच भगवंताचा उपदेश आहे.